मॅफेटेरामाइन इंजेक्शनची विक्री, जिम ट्रेनरला अटक. इंजेक्शनची अवैध विक्री करणाऱ्या जिम ट्रेनरला करवीर पोलिसांनी केली अटक. यवतमाळच्या राळेगावमध्ये आदिवासी मुलींची तस्करी, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चव्हाण यांचा गंभीर आरोप. त्या प्रकरणी आरोपी अमन कुरेशीला अटक झाल्याची मंत्री अशोक उईके यांची माहिती आहे. अजित पवारांच्या अपघातांची रोहित पवारांच्या 0 FIR नुसार स्वतंत्र चौकशी नाही. आधीच्या तपासात रोहित पवारांचं FIR समाविष्ट, तर CID कडेही चौकशीचा तपास. राज्यातील पोटनिवडणुकांसाठी मुख्यमंत्री प्रचाराच्या मैदानात. बारामती आणि राहुरीत 2 दिवस प्रचार करणार. फडणवीसांच्या जाहीर सभा. अशोक खरातला 5 दिवसांची पोलीस कोठडी. 5व्या गुन्ह्यात 23 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी. तर तब्येत ठीक नसल्यानं खरातवर औषधोपचार करण्याच्या न्यायाधीशांच्या पोलिसांना सूचना. आरोपी आयानमची परतवाडाच्या कॅफे पिझ्झा हबमध्ये नेऊन चौकशी. कॅफे पिझ्झा हबमध्ये अनेक मुलींना भेटल्याची माहिती, तर पोलिसांकडून 10 जणांची चौकशी. पंतप्रधान मोदींनी आचारसंहिता भंग केल्याची भाकपाची निवडणूक आयोगाकडे तक्रार. मोदींचं कालच भाषण राजकीय गंभीरपणे चौकशी करून कारवाईची मागणी. मोदींनी देशाची माफी मागावी, संजय राऊतांची मागणी. मोदींना खोटं बोलण्याचा राष्ट्रीय आधार जडल्याची टीका. तर मोदींना आधार नसून ते राष्ट्राचे आधारस्तंभ. बन यांचा पलटवार. अक्षय तृतीयानिमित्तानं पुण्यातल्या दगडूशेठ गणपतीला आंब्यांची आरास. पंढरपुरातल्या विठ्ठलाला आमरसाचा नैवेद्य. तर सिद्धिविनायक मंदिर आणि शिर्डीमध्ये भाविकांची गर्दी.